नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी राबवल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या संदर्भातील एक अतिशय असा महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर या योजनेकरता निधी मंजूर केलेला आहे, वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून शेतकरी आपल्या कर्जमाफीची KYC करून कर्जमाफीची रक्कम खात्यात येण्यात प्रतीक्षेत आहे. यांच्या शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफीसाठी एकंदरीत 20,552 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. यांच्यासाठीची यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून 7,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी आलेला आहे. यांच्या अंतर्गत आता KYC केलेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून त्या निधी वितरित करायला मंजुरी दिलेली आहे. एकंदरीत 20,552 कोटी पैकी म्हणजे की 7,000 कोटी निधी यापूर्वी वितरित करण्यात आलेला होता व 13,551 कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाकडे शिल्लक आहे. आणि यांच्यापैकी आता 4,000 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी मंजुरी दिलेली आहे. ज्यांच्यामुळे आता कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची खाते आता नील करण्यासाठी मदत होणार आहे. एकंदरीत आता राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीची 11,000 म्हणजेच की 1 कोटी रुपयाचा निधी या योजनेच्या अंतर्गत करून दिलेला आहे. आता हा निधी उपलब्ध करून देण्यात असल्यामुळे तत्काळ म्हणजेच की लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीची रक्कम हे वितरित होण्यासाठी मदत होणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी